चरोली बुद्रुक या गावातील आदर्श सुपुत्र उद्योजक श्री रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे अप्पा यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल। अनवाणी 4 किलोमीटर पायी शाळेत जाणारा शेतकऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर। लुसियाना युनिव्हर्सिटीकडून सामाजिक धार्मिक कार्याचा विशेष गौरव, संघर्ष, सेवा आणि सन्मान। चरोली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे या गावातील सुपुत्राचा अमेरिकेत डंका। आदर्श उद्योजक श्री रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे अप्पा यांना मानद डॉक्टरेट बहाल। हालाकीच्या परिस्थितीत जिद्द चिकाटीच्या जोरावर आपल्या स्वप्नांना बळ देण्याचे व प्रामाणिकपणे कार्य करण्याची गौरवगाथा सर्वांनाच प्रेरणादायी असते। सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे चरोली बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या सुपुत्राने जीवनात खऱ्या अर्थाने गगनभरारी घेतली आहे। प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे। प्रयत्न केले की यश हे आपल्याला नक्कीच प्राप्त होते। इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेंचिता अति भारू। कळयासी आला, मनाच्या गुंती गुंफेला शेला। बाप रुक्मा देवीवर विठ्ठले अर्पिला। मोगरा फुलला, मोगरा फुलला। कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व, दान धर्म करण्याची इच्छा अंगी असेल व मनात जिद्द असेल तर आभाळही ठेंगणे असते, याचा प्रत्यय चरोली बुद्रुक या गावातील थोर समाजसेवक, गोरगरिबांचे कैवारी, वारकरी भाविकांचे अन्नदाते श्री रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे अप्पा यांना आला आहे। चरोली बुद्रुकच्या मातीतून सुरू झालेला श्री येळवंडे अप्पांचा संघर्षाचा प्रवास आज 7 समुद्रपार पोहोचला असून अमेरिका या देशातील प्रतिष्ठित लुसियाना युनिव्हर्सिटी यांनी श्री रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे अप्पा यांना ज्ञानियांचा राजा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी स्थळाने पवित्र असणाऱ्या श्री क्षेत्र आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथे ऑनररी डॉक्टरेट मानद विद्या वाचस्पती पदवी देऊन गौरवले आहे। भारतीय अवॉर्ड काउन्सिल व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आयोजिका डॉक्टर राधिका सर्वाक्षणी या आहेत। श्री रवींद्र ज्ञानेश्वर येळवंडे अप्पा यांना खास मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला डॉक्टर अण्णू भारद्वाज, उद्योजिका डॉक्टर सुनीता, IPS अधिकारी डॉक्टर संभा सरकुंडे, सेवानिवृत्त IAS अधिकारी डॉक्टर टीकाराम बागुल, सेवानिवृत्त आर्मी कॅप्टन डॉक्टर सुमित सेन, नॅशनल लेवल अवॉर्ड विजेते पुणे महानगरपालिकेतील प्रभारी मुख्याध्यापक विजय ज्ञानेश्वर चव्हाण, चरोली बुद्रुक येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबासाहेब बाबूराव तापकीर पाटील, राष्ट्रीय भागवताचार्य हरिभक्त परायण गजानन महाराज सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुनीता पाटसकर, प्राध्यापक संजय गायकवाड, सेवानिवृत्त IAS अधिकारी डॉक्टर टीकाराम बागुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रेरणादायी प्रवासाची दखल, अनवाणी पायाने शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते हजारो लोकांची सेवा करणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा अप्पांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे, असे मत पुणे महानगरपालिकेतील प्रभारी मुख्याध्यापक विजय ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले। अभिमानाचा क्षण, रवींद्र येळवंडे यांना मिळालेली मानद डॉक्टरेट ही त्यांच्या अनेक वर्षाच्या निस्वार्थ समाजसेवेची पावती आहे। त्या सन्मानामुळे आळंदी व चरोली बुद्रुक परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। रवींद्र येळवंडे यांचे मान्यवरांकडून स्वागत। आळंदी नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्री श्रीधर नारायण कुऱ्हाडे, सिकंदर मकबूल शेख, कीर्तनकार हरिभक्त परायण अशोक महाराज इदगे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आदर्श प्रामाणिक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी श्री शहाजी नानासाहेब चव्हाण, पांडुरंग येळवंडे, भाऊसाहेब कोळेकर, सुभाष बोराटे आळंदी देवाची, दत्तात्रय किसन तापकीर, भरत तुळशीराम तापकीर, स्वप्नील येळवंडे यांनी अभिनंदन केले असून अप्पांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत। रवींद्र अप्पा येळवंडे संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्व। अप्पांचं बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेलं। देवाच्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणीमुळे त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला। चरोली बुद्रुक ते आळंदी हा प्रवास ते अनेक वर्ष अनवाणी पायाने करत असत।
परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. शेतीतून व्यवसायापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. शिक्षणानंतर त्यांनी शेतीत कष्टाची वाट निवडली. मांजरी परिसरात सायकलवरून 20 ते 30 किलोमीटर प्रवास करत शेतीची कामे केली. या अनुभवातून त्यांनी पुढे रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली 500 फ्लॅटचे प्रकल्प उभे राहत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागासाठी आधुनिक व परवडणाऱ्या उपचारासाठी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आध्यात्मिकता व सामाजिक एकतेचा संगम. रवींद्र अप्पा येळवंडे हे शंकराचार्य स्वागत समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. विविध संत महंतांच्या सहवासातून त्यांनी धार्मिक सामाजिक एकतेचा संदेश दिला. शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान तसेच विविध समाज घटकांना एकत्र आणण्याचे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आषाढी व कार्तिकी वारीत अन्नदान. आषाढी कार्तिकी वारीत वारकरी व दिंड्या यांना अन्नदान केल्याने व मोफत औषधोपचार उपक्रम राबवले जातात. यामध्ये अप्पांचा सिंहाचा वाटा आहे. जागतिक महिला दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करून महिला सक्षमीकरणालाही त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्र 24 लाईव्ह न्यूजसाठी ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे, कॅमेरामन लहू जाधव, आळंदी देवाची, पुणे.